हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या रेसिपीमध्ये मी आजपासून शेअर करणार आहे. पुढच्या येणाऱ्या वीक्समध्ये तर मी सीरीज स्टार्ट करणार आहे. तर टिफिनमध्ये जे लागणाऱ्या भाज्या असतात, तर त्या कशा रीतीने सिंपल, पटकन या ट्रेडिशनल रीतीने आपण बनवू शकतो, अशा भाज्यांची मी सीरीज सुरू करणार आहे येणाऱ्या वीक्समध्ये. तर अगर तुम्ही हॉस्टेलमध्ये असाल, एकटे राहत असाल किंवा तुमची अर्ली मॉर्निंग जॉब असेल, तर आपल्याला कांदा, टोमॅटो, खोबऱ्याचं कीस किंवा शेंगदाण्याचं कूट हे सगळं बनवायला वेळ नसेल का, तर ते साहित्य तुमच्याकडे अवेलेबल नसेल, तरीही तुम्ही सगळ्या भाज्या बनवू शकतात. लाइक फोडणी आणि मसाले देऊन आणि त्या पटकन होणाऱ्या असतात आणि ट्रेडिशनल रीतीने. तर तुम्हाला मी त्या सगळ्या भाज्या येणाऱ्या वीक्समध्ये दाखवणार आहे. तर ही सीरीज तुम्ही नक्कीच पहा. आणि आजची जी भाजी आहे, तर सगळ्यांपेक्षा ह्या सीरीजमध्ये पहिली भाजी आहे, तर ती आहे भेंड्याची भाजी. मला खूप आवडते. तर ती कशी आता बनवायची एकदम सिंपल रीतीने, तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर पुढे व्हिडिओ मी आता कंटिन्यू करते. तर भेंड्याच्या भाजीत सर्वात आधी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले. इतर भाज्यांपेक्षा भेंड्याच्या भाजीत थोडंसं तेल जास्त लागतं, तरी तुम्ही तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता. त्याच्यानंतर त्यात फोडणीमध्ये मोहरी, हिंग घातली आहे, बारीक चिरलेला लसूण घातला आहे आणि लसूण तेलात परतून घेतला आहे. लसूण तेलात परतल्यामुळे भाजीला छान चव येते आणि लसूण परतून झाला की त्याच्यात मी धुवून, पुसून आणि व्हिडिओमध्ये दाखवलंय त्या रीतीने मी भेंडी कापून घेतली आहे आणि आता ती भेंडी मी फोडणीमध्ये टाकते. भेंडी फोडणीमध्ये टाकल्यानंतर छानपैकी त्याला 1-1.5 मिनिटं फोडणीमध्ये छानपैकी परतून घ्यावी, म्हणजे जो फोडणीचा मसाला आहे तो त्याला लागेल. आणि तुम्ही पाहू शकता की आता मी भेंडी अशा रीतीने तेलामध्ये परतून घेतली. आता आपण सुखे मसाले टाकूया. त्यात आधी हळद, त्याच्यानंतर ही कश्मीरी लाल मिरची पावडर, धने जिरे पावडर, आमचूर पावडर, हे सगळे मसाले मी टाकलेत. आणि मसाले टाकून झाल्यानंतर आता परत एकदा भेंडीला आपण छानपैकी परतून घेऊया, म्हणजे ही जी भेंडी आहे त्याला मसाला छानपैकी कोट होऊन जाईल आणि त्याच्यानंतर आपण त्याला झाकून ठेवूया. झाकण ठेवल्यानंतर मला लक्षात आलं की मी फोडणीमध्ये हिरवी मिरची टाकायला विसरली, म्हणजे मी आत्ता टाकली. तर तुम्ही लसणाबरोबर हिरवी मिरची पण फोडणीला टाका. त्याच्यानंतर आपण भेंड्याच्या भाजीला व्हायला 10-15 मिनिटं लागतात. तसं झाकण ठेवून आपण त्याला शिजवून घ्यायची आहे आणि मध्ये 3-4 मिनिटांनी परतून आपण अशा रीतीने मध्ये मध्ये परतून आपण 10-15 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. आता भेंड्याची भाजी व्हायला आली आहे, तर मला वाटलं ह्याच्यात की लाल मिरची पावडर कमी झाली आहे, म्हणजे मी अर्धा चमची परत लाल मिरची पावडर टाकली आहे. आणि आता आपण चेक करून घेऊया भेंडी झाली आहे का नाही. तर अशा रीतीने चमचा घालून तुम्ही पाहू शकता आणि चेक करू शकता. ही 90% सारखी भेंडी रेडी आहे. आणि आता आपण त्याच्यात मीठ घालूया. भेंड्याच्या भाजीत शेवटीच मीठ घालावं आणि तसं करून मी परत एकदा परतून घेतली आहे आणि 2-3 मिनिटं मी त्याला छानपैकी शिजवून घेतली आहे. आता आपली भाजी रेडी आहे. गॅस बंद केला आणि त्याच्यानंतर मी थोडासा गरम मसाला त्याच्यात ॲड केला आहे आणि तुम्ही पाहू शकतात की भेंड्याची भाजी रेडी आहे. किती सुंदर असा रंग आला आहे भाजीला. आणि चला आता आपण सर्व करूया. तर मी सर्व केलं आहे आणि त्याला गार्निश करते आता कोथिंबीरनी. तर भेंड्याची भाजी रेडी आहे. तर तुम्ही पाहू शकतात की किती पटकन 10-15 मिनिटात ही भाजी रेडी होते आणि ते पण घरच्या साहित्याने. तर तुम्ही पण ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक यू एव्हरीवन फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.